घरामध्ये जर भांडणं होत असतील, मग कोणाचे होतात? जास्त करून सासू सुनाची भांडणं होतात असं मी ऐकून. मग घरामध्ये जर भांडणं होत असतील तर मौनाने कलहाचा नशे, मौन धारण करा, भांडणं होणार नाही. घरामध्ये सासू सुनाची भांडणं होऊ नये त्याच्यासाठी मी तुम्हाला एक औषध सांगते. सांगू का? फुकटचं औषध आहे. आणि ते औषध जर तुम्ही प्रयोग केला त्या औषधाचा आणि जर भांडणं झाली तर माझ्याकडून 1,00,000 रुपये घेऊन जा. फुकटचं औषध आहे, फुकटचं. सांगू? घरामध्ये सासू सुनाची भांडणं, आता बघा तुम्ही, जर समजा जाळ व्हायचं असेल तर अगोदर धूर वगैरे काहीतरी येतोच, बरोबर? तसं भांडणं व्हायचं असेल तर अगोदर समजतंच की बाबा. मग ज्यावेळेस असं भांडणं सुरू होतील त्यावेळेस काय करायचं? फक्त एक स्वच्छ प्याला घ्या, त्या प्याल्यामध्ये स्वच्छ पाणी घ्या, 1 घोट सासूला द्या आणि 1 घोट सुननी घ्या. भांडणं होणारच नाहीत. झाली तर माझ्याकडून 1,00,000 रुपये खरंच घेऊन जा. फक्त पथ्य एक आहे की जोपर्यंत भांडणं होत नाहीत तोपर्यंत तो घोट गिळायचा नाही. भांडणं होत नाहीत तोपर्यंत घोट गिळायचं नाही, एवढं पथ्य वर काय, पथ्य सांभाळायचं. मला सांगायचंय काय? मौनाने कलहाचा नाश आहे, जपाने पापाचा नाश आहे, उद्योगाने दारिद्र्याचा नाश आहे, आणि जिथं जो जागा आहे तिथं भीतीचा नाश आहे. विठाला विठाला